नमस्कार, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे म्हणजे मे सिरीजचा शेवटचा आठवडा आणि इलेक्शनच्या रिझल्टच्या अगोदरचे जे काही दिवस आहेत त्यामध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी कशा पद्धतीने परफॉर्म करू शकते, जे काही रेंज बनवली आहे त्याच्या बाहेर पडून एक ॲग्रेसिव्ह टार्गेट येतील किंवा पुन्हा डाऊनसाईडचे मूवमेंट येऊ शकते हे आपण पाहणार आहे. पण बाकी सर्व गोष्टी सध्या थोड्या बाजूला ठेवल्यात तरीही चालतील. म्हणजे गेल्या काही दिवसापासून डाऊमध्ये एक फॉल पाहायला मिळतो गेली 4-5 दिवसामध्ये आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्या निफ्टीमध्ये काय झालेलं आहे, एक चांगला अपमूव आपण पाहिलेला आहे. गेल्या 2 आठवड्याचा विचार केला तर एक चांगली अपमूवमेंट आपल्याला पाहायला मिळाली. पण तरीही एवढं झाल्याच्या नंतरसुद्धा जर प्राईस ॲक्शन पाहिले तरी हा जो काही चॅनल आपण ड्रॉ केलेला होता, पाठीमागचा ॲनालिसिस जर पाहिलं असेल तुम्ही, विकली ॲनालिसिस, त्यामध्ये जे काही आपण टार्गेट घेऊन चाललो होतो ना ते होतं 23,000च्या आसपासचं आणि अगदी 23,000च्या जवळपास आपल्याला क्लोजिंग पाहायला मिळालेलं आहे. सध्या बाकीच्या सगळ्या गोष्टी थोड्या वेळ बाजूला ठेवायच्यात आणि लॉजिकली सध्या बऱ्याच ठिकाणी तुम्हाला 25,000 ही ऐकायला भेटत असेल की निफ्टी आता 25,000च जाईल किंवा निफ्टी 30,000 जाईल. पण सध्या तसं होताना दिसत नाही आहे. हां, हे जाऊ शकतं. पहा, ज्यावेळेस अमित शहा यांचा इंटरव्ह्यू आला, त्यानंतर मोदी साहेबांचा इंटरव्ह्यू आला आणि त्यांनी ज्या पद्धतीने कॉन्फिडन्स दाखवला ना, तिथून पुढे ही मूवमेंट आपल्याला गेल्या 2 आठवड्यामध्ये पाहायला मिळालेली आहे. आता हे कंटिन्यू होतं का नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मी मागच्या ॲनालिसिसच्या वेळेसही बोललो होतो किंवा बरीचशी चर्चा होती त्यावेळेसही सांगितलं होतं की इलेक्शनच्या रिझल्टमध्ये कोण जिंकेल हे माहिती नाही आहे. पण जोपर्यंत एक्झिट पोल येता येते तोपर्यंत तर विनर हे BJPच असणार आहे आणि ते मार्केटसाठी खूप पॉझिटिव्ह आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आत्ता आपण 25,000ची चर्चा करतोय ना, ती 25,000 तुम्हाला 3 जून किंवा 4 जूनला पाहायला मिळू शकतात. 3 जूनला काय होईल तर एक्झिट पोलवरती रिॲक्ट असेल आणि 4 जूनला रिझल्टवरती रिॲक्ट असेल. या 2 दिवसाची ती लेवल असू शकते. परंतु या आठवड्यात आपण अगदी 25,000साठी ट्रेड करणार आहे का तर नक्कीच नाही आहे. या आठवड्यासाठी आपण जे महत्त्वाच्या लेवल आहेत त्या अगोदर पाहून घेऊयात की काय असू शकतात. सॉरी. तर हा चॅनल खूप महत्त्वाचा आहे. अगोदर डाऊन साईडचा विचार करूयात की कुठपर्यंत आपण जाऊ शकतो. ऑप्शन चेनचा जर डेटा पाहिला तर खूप मोठा डेटा आत्ता असणार आहे, खूप दूरच्या लेवल असणार आहेत. कारण का इलेक्शन अगदी रिझल्ट तोंडावरती येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे जे ऑप्शनचे प्राईस इन्फ्लेटेड असणार आहेत हे सगळं लक्षात घेऊनच ट्रेड प्लॅन करायचा आहे. डाऊन साईडला जर तुम्ही पाहिलं तर अगदी 22,000ची जी लेवल आहे ना तिथे हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे आणि वरती 24,000ची जी लेवल आहे तिथे हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे. म्हणजे जवळजवळ या आठवड्यासाठी आपण 2,000 पॉईंटची रेंज घेऊन जात आहोत. आपण 23,000ला बंद आहोत, 2,000 पॉईंटची रेंज घेऊन जात आहोत. मग आता याच्यासाठी बेस्ट ट्रेड तुमचा कुठे प्लॅन होऊ शकतो. अगोदर डाऊन साईडचं पाहूयात. जर मार्केट फ्लॅट ओपन होते, लक्षात घ्या, जर मार्केट फ्लॅट ओपन होते आणि याच्या खाली निघण्याचा प्रयत्न करते, हे जे हाय बनलेले होते ना 2, ती लेवल होती 22,785. जसं तुम्ही 22,785च्या खाली निघणार आहात, सध्याचं जर वातावरण पाहिलं किंवा जो काही डेटा बनतो आहे, FISने पुन्हा बाईंग सुरुवात केलेली आहे, DIs ऑलरेडी बाईंगमध्ये आहे आणि मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे. जे गव्हर्नमेंट आहे ते रिपीट होऊ शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचं, मी या व्हिडिओमध्ये त्याविषयी चर्चा करणार नाही, फक्त एक हिंट देऊन ठेवतो की हे चित्र महत्त्वाचं असणार आहे. BJP विन, BJP 400+ म्हणजे BJP प्लस जे आहेत, इंडियाच्या म्हणतो ते 400+ किंवा BJP लूज. यावरती पुढचा जो आठवडा आहे 3-4 आणि तो काही जूनचा पहिला आठवडा आहे तो अवलंबून असणार आहे. सध्या तरी आपण याच सिनेरिओवरती ट्रेड करतो हे लक्षात घ्यायचं आहे. BJP जिंकून येणार आहे या सिनेरिओवरतीच सध्याला सगळे ट्रेड चालू आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून 22,700 ब्रेक होण्याची शक्यता सध्याला कमी आहे. पण जर 22,700 ब्रेक होताना पाहायला मिळालं ना तर कदाचित या आठवड्यातच आपल्याला 22,021-800 सुद्धा पाहायला मिळू शकतो. मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप राहणार आहे. म्हणून अगदी महत्त्वाच्या लेवल ब्रेक झाल्याशिवाय कोणतीही पोझिशन क्रिएट करायची नाही आहे. ही झाली डाऊन साईडची रेंज ज्याच्या खाली आपण ब्रेक झाल्यानंतर. आता टार्गेट थोडक्यात सांगायचं झालं तर 22,785 ब्रेक झाल्याच्या नंतर मी राऊंड फिगर सांगून ठेवतो, 22,500 असू शकते, 22,250 जे की या आठवड्यासाठी आपल्या महत्त्वाची लेवल होती ते असणार आहे 22,250 आणि मग त्यानंतर 22,021-800पर्यंतच्या लेवल आपल्याला पाहायला मिळू शकतात. 3-4 लेवल निघतील आणि त्या पद्धतीनेच आपल्याला प्लॅन करावं लागणार आहे. आता अपसाईड खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपण जिथे उभे आहोत ना, जर हा चॅनल पाहिला तर ती लेवल महत्त्वाची इथे, तर ती लेवल निघून येत आहे आपली थोडी खाली, अजून 1 मिनिट. तर ती लेवल आहे आपली 23,140. या लेवलवरती आता फोकस करायचा आहे. कारण का मार्केट जर फ्लॅट ओपन होते किंवा थोडंफार गॅप अप ओपनिंग होतं सोमवारी आणि वरती जायचा प्रयत्न करते ना, तर ही लेवल खूप महत्त्वाची असणार आहे. ती आहे 23,140. याच्यावरतीच आपल्याला अपसाईड प्लॅन करायचा आहे. याच्यावरती ब्ल्यू स्काय झोन ज्याला म्हणतो ना आपण तो आहे. त्याच्यामुळे 24,000पर्यंतच्या लेवल येऊ शकतात. आता मी डायरेक्ट 24,000 का सांगतोय, मध्ये मग 23,300 आहे, 23,700 आहे, 24,000 आहे. पण आपण
ओपन झोनमध्ये असल्यामुळे सध्याला त्या लेवल डिस्कस करणं काही गरजेचं नाही आहे. जसं डेटा बनत जाईल, आत्ता डेटा खूप कमी आहे, जर मधले लेवल पाहिले तर खूप कमी आहे, म्हणजे राऊंड फिगरवरती तुम्हाला डेटा पाहायला मिळेल. मग तो आहे 23,500 असेल, वरती 23,800 असेल आणि फायनली 24,000 या लेवल असू शकतात. म्हणून सध्याला फक्त याच्यावरती जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत ॲग्रेसिव्ह बाईंग करायचं नाही. जे तुमचे पोझिशन आहेत तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करून ठेवू शकता, परंतु डायरेक्ट प्लॅन करू नका की एवढंच लेवल येऊ शकतं किंवा 22,300 कोणी 23,300 म्हणत असेल, कोणी 23,450 म्हणत असेल. परंतु जो डेटा जसा सोमवारपासून बनायला सुरुवात होईल ना त्यानंतर आपण परफेक्टली जी लेवल आहे डॉट लेवल ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती काम करू शकतो. आता एक थोडक्यात सांगून ठेवतो फक्त, जर व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला नाहीच तर जी 25,000ची चर्चा होती ना ती का होती हे समजून घ्या. डिसेंबरपासून जर तुम्ही पाहिलं, डिसेंबर म्हणजे 2023 डिसेंबरपासून जर पाहिलं तर मार्केट कितीही वोलटाईल आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या, परंतु ही फक्त 1000 पॉईंटची रेंज आहे. या 1000 पॉईंटमध्ये मार्केट काम करते, म्हणजे मार्केट इन द सेन्स निफ्टी काम करत आहे. म्हणजे हा जो झोन बनलेला आहे किंवा हा जो चॅनल बनलेला आहे, जर 23,140 याच्यावरती निफ्टी निघते आहे आणि थोडं सस्टेन करते या पद्धतीने, तर या चॅनलचा ब्रेकआउट आपल्याला पाहायला मिळेल. आणि नॉर्मली चॅनलचा ब्रेकआउट झाल्याच्या नंतर चॅनलची जी रेंज आहे ना त्याच्या डबल टार्गेट तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. म्हणजे ही 1000 पॉईंटची रेंज आहे, याच्यावरती तुम्ही 2000 पॉईंटचं टार्गेट एक्सपेक्ट करू शकता आणि ते 2000 पॉईंटचं टार्गेट तुम्हाला 25,000पर्यंत घेऊन जाऊ शकतं. परंतु या आठवड्यामध्ये ते टार्गेट येण्याची शक्यता कमी आहे. जरी डेटा काही सांगत असला तरी शक्यता कमी आहे, येणारच नाही असं नाही, परंतु शक्यता कमी आहे. म्हणून आपण 24,000लाच प्लॅन करणार आहोत. आणि याच्यावरती जर 25,000चं टार्गेट यायचं असेल तर आपल्याला 3 जून किंवा 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे. जर खूपच पॉझिटिव्ह गोष्टी आल्या तर त्या पद्धतीने होऊ शकतं. या चॅनलविषयी आणि पाठीमागच्या 2-3 इलेक्शनमध्ये 2004 असेल, 9 असेल, 14, 19 आणि हे 4 आणि आत्ता काय होऊ शकतं यावरती एक सेपरेट 4-5 मिनिटाचा व्हिडिओ मी बुधवारी किंवा गुरुवारी बनेल. आणि हे लक्षात घ्या, ज्यांना 3 जून आणि 4 जूनच्या कॅप्चर करायचे आहेत तर मग शक्यतो जे अगोदर पोझिशन बनवून बसतात त्यांना एकतर गुरुवारी किंवा शुक्रवारी पोझिशन बनवायला लागू शकते. लेवल याच आहेत, बाकीच्या जे काही नॉईज आहेत ना त्याकडे दुर्लक्ष करा. जे चार्ट सांगतोय त्यावरतीच फोकस करा, लक्ष ठेवा. कारण का या पद्धतीने जसं अमित शहाचा जो इंटरव्ह्यू आलेला आहे की 4 जूनला नवीन हाय बनेल, तेव्हापासून रिटेलर एवढे खुश आहेत ना की विचारता सोय नाही. आणि त्याचा फायदा जर ऑपरेटरनी घेतला नाही तरच नवल आहे, हे लक्षात घ्या. नाहीतर 4 जूनच्या अपेक्षेने पोझिशन बनवून कोणीही प्रॉफिट बुक करणार नाही. आणि 4 जूनला जो प्रॉफिट तुम्ही गेले आठवडाभर पाहताल तो एका दिवसामध्ये गायब झाला तर नवल वाटायला नको. आता बँक निफ्टीमध्ये एक चांगली सिच्युएशन आहे, कारण का निफ्टी जर तुम्ही पाहिलं तर चॅनलच्या अपसाईडला पोहोचलेली आहे, परंतु बँक निफ्टीमध्ये ही जागा शिल्लक आहे. आणि या वीकचं जे टार्गेट आहे ना ते आपण हेच घेऊन चालणार आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन होतं वरती जायला सुरुवात करते, ही जी लेवल आहे म्हणजे 49,200 याच्यावरती 49,200, 250 जसं तुम्ही निघणार आहात ना तर आपले लेवल 50,000 जे की पाठीमागच्या वेळेस अगदी 10-15 पॉईंटने शिल्लक राहिलेली होते, म्हणजे न्यू हाय अटेम्प्ट करू शकतं बँक निफ्टी. आणि बँक निफ्टीचे जे टार्गेट आहे ते 50,000 आणि त्यावरती अगदी 51,300पर्यंत सुद्धा आपण जाऊ शकतो. लक्षात घ्या, 51,300 जरी ब्लू स्काय झोन असला तरी ज्या पद्धतीने ब्रेकआउट होईल त्यानंतर आपण या वीकसाठी 51,300चंच टार्गेट प्लॅन करत आहोत. आणि मग 3-4 जूनसाठी सेम फॉर्म्युला तुम्ही इथे सुद्धा यूज करू शकता. ही जी काही रेंज आहे त्याच्या डबलचं टार्गेट, पण ते 3-4 जूनसाठी. आत्ता सध्याला आपण याच टार्गेटसाठी प्लॅन करणार आहोत. परंतु 51,300साठी एक कॅच आहे, लक्षात घ्या. 49,250च्या वरती जसं आपण निघणार आहोत तर ही जी लेवल आहे 50-150च्या आसपास, हा चॅनल तुम्ही एक थोडा एक्सटेंड केला तर तेच टार्गेट आपण घेऊन चालणार आहोत. आता डाऊन साईड कुठपर्यंत, तर जोपर्यंत 48,500 लक्षात घ्या डिसेसिव्हली ब्रेक होत नाही, म्हणजे याच्या खाली कमीत कमी 1 तास, खरं तर आपण वन डे क्लोजिंगचं डिस्कशन करत असतो, परंतु कमीत कमी 1 तास जर सस्टेन होत नाही तोपर्यंत डाऊन साईड आपल्याला पॉसिबल नाही आहे. मग 48,500च्या खाली डायरेक्ट 1000 पॉईंटचं कट आपल्याला पाहायला मिळू शकतो. 1 किंवा 2 सेशनमध्ये तो पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 47,400 जर ब्रेक झालं तर मात्र एक मोठ्या फॉलसाठी आपण तयार होणार आहोत. पण फक्त बँक निफ्टीमध्ये फॉल होणार नाही, त्यावेळेस तुम्हाला निफ्टीची सुद्धा साथ लागणार आहे. मग निफ्टीमध्ये सुद्धा तुम्हाला जर 22,800च्या खाली सस्टेन होतं आणि इकडे 48,500च्या खाली सस्टेन होतं तर एक मोठा फॉल पाहायला मिळू शकतो. सध्याला त्याची शक्यता नाही आहे, म्हणून आपण ते डिस्कशन करत नाही. फक्त लेवल लक्षात ठेवा, 48,500 आणि तिकडे 22,800च्या खाली. या आठवड्यामध्ये जी काही तेजी आहे ना टेक्निकली तर आहेच, परंतु RBIने जो काही डिव्हिडंड दिलेला आहे त्याचाही खूप मोठा इम्पॅक्ट यावरती आपल्याला पाहायला मिळतो. बाकी इलेक्शनचं जे काही वारं आहे ते जर आहे असंच राहिलं आणि BJP जर फुल मेजॉरिटीने जर पॉवरमध्ये येते तर ते आपण नेक्स्ट वीकमध्ये चर्चा करूयात की काय होऊ शकतं. शक्यतो गुरुवारी किंवा शुक्रवारीच आपण त्यावरती चर्चा करूयात, म्हणजे आपल्याला त्या पोझिशन ज्यांना अगोदर घ्यायच्या असतील त्या घेता येतील. बाकी वेगळं काही करण्याचा सध्या तरी प्रयत्न करू नका. प्रॉफिट आहे तो रन करा, स्टॉप लॉस ट्रेल करत चला, मार्केट वोलटाईल राहू शकतं. तर आजच्यासाठी एवढंच. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.